बघितले का हे मोमोज? वाटतायत ना बाहेरून आणलेत, पण हे बाहेरून नाही आणलेले आहेत. हे मी घरी बनवलेले आहे आणि ते कसे बनवायचे अगदी कमी वेळेत आणि झटपट तीच रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि मोमोज बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी कोबी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक वाटी शिमला बारीक चिरून घेतलेली आहे आणि गाजर एक वाटी चिरून घेतलेला आहे. तर इथे मी एक भांडे घेतलेले आहे. आता यात आपण हा कोबी टाकू. त्याचबरोबर आपण गाजर पण टाकूया. आता शिमला पण टाकू. बारीक कापलेला कांदा पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आता 2 चमचे मीठ मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे आपण 2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. 2 मिनिटं झालेले आहेत. आता झाकण काढून घेऊ. हे बघा, पुन्हा आपण मिक्स करून घेऊ. ह्या भाज्यांमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ते बाहेर आलेलं आहे. इथं मी एक डबा घेतलेला आहे. आता याच्यावर आपण एक कपडा टाकणार आहोत आणि याच्यामध्ये त्या सर्व भाज्या आपण टाकून घेणार आहोत. हे बघा, इथं मी सर्व भाज्या टाकून घेतलेल्या आहे. आता याच्यामध्ये या कपड्यामधून आपल्याला जे भाज्यांचं एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. असे हाताने दाबून आपल्याला याचे सर्व पाणी काढून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं फिलिंग आहे ते असं एकदम ड्राय झालं पाहिजे. हे बघा, किती पाणी त्या भाज्यामधलं निघलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे. जेव्हा आपण पीठ मळणार आहोत त्या पिठामध्ये याचा वापर करायचा आहे. आपलं फिलिंग एकदम कोरडं झालेलं आहे. हे बघा. आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि आपण मोमोजसाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकणार आहे. त्याचबरोबर 2 चमचे मी इथे पाणी टाकणार आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ व हे सर्व आपण चमच्याने चांगले मिक्स करून घेऊ. हे बघा, असं एकसारखं फिरवून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपलं पिठासाठी मोहन तयार होईल. हे बघा, अशा प्रकारे. आता आपण एक मोठी वाटी मैदा याच्यामध्ये टाकलेला आहे व आता हे चमच्याने चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी जे भाज्याचं पाणी होतं ते पाणी आपल्याला आधी यूज करायचं आहे. थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर जरूर करा. इथे आपला डो तयार झालेला आहे. आता हा आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आता मी इथे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण बारीक केलेला लसूण टाकणार आहोत. बारीक केलेला अद्रक टाकणार आहोत. आता हे चांगलं फ्राय करून घेऊ. आता ही मोमोजची फिलिंग आहे त्यावर हा तडका आपण ओतून घेणार आहोत. आता हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. जो तडका आपण याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्या फिलिंगची टेस्ट खूप छान येते.
आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे मिरची पावडर टाकली, 2 चमचे आपण आता धना पावडर टाकून घेणार आहोत। त्याचबरोबर मी 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे। 1 चमचा मी इथे सोया सॉस टाकणार आहे। सोया सॉस टाकणं हे ऑप्शनल आहे, पण हे टाकल्यामुळे आपल्या फिलिंगला टेस्ट खूप छान येणार आहे। त्याचबरोबर थोडेसे मीठ मी इथे वापरलेले आहे। आता हे आपण सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आपले पीठ पण इथे चांगले रेस्ट झालेले आहे। आता हे पुन्हा एकदा थोडेसे मळून घेऊ आपण। आता ह्या पिठाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावर थोडेसे कोरडे पीठ टाकलेले आहे। आता हे पीठ आपल्याला दोन्ही साईडनी लावून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे। पोळीची साईज बघा। आता ह्या पोळीवर आपण बनवलेलं फिलिंग ठेवून घेणार आहोत। हे बघा, थोडं थोडं अंतरावर आपल्याला हे फिलिंग ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपले मोमोज झटपट होतात। तर एका पोळीमध्ये आपले 4 मोमोज तयार होतात। हे बघा, आता याच्यावर अशी वाटी ठेवून हे आपल्याला कट करून घ्यायचे असं बिंगून। एक एक मोमोज बनवण्यापेक्षा ही आयडिया वापरा, म्हणजे आपले मोमोज झटपट तयार होतात। अशा प्रकारे मी वाटीने 4 मोमोज कट करून घेतलेले आहे। आता हे हळूवार आपल्याला उचलून हातावर घ्यायचे आहे व ही फिलिंग अशी दाबून घ्यायची आहे आणि हे काठ एकमेकाला आपण असे जॉईंट करणार आहोत। जसे आपण मोदक बनवतो त्या प्रकारे असे एकमेकाला जोडायचे। आता आपल्याला हे मोमोजचं तोंड असं पॅक करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे तसे प्रकारचे मोमोज तुम्ही बनवू शकता। हे बघा, आता अशाच प्रकारे मी सर्व मोमोज बनवून घेते। हे बघा, हे काठ जॉईंट करणे ही खूप सिंपल प्रोसेस आहे, तुम्ही अगदी सहज बनवू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व मोमोज इथं बनवून घेतलेले आहेत। मी इथे कढाईमध्ये पाणी गरम करून घेतलेले आहे आणि इथे एक चाळण घेतलेली आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हे मोमोज एक एक असे ठेवून घ्यायचे आहे, थोडे अंतरावर ठेवायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व मोमोज ठेवून घेतलेले आहे या चाळणीमध्ये। आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे। कढाईमध्ये मी ठेवून घेते। आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे। आता हे आपल्याला लो फ्लेमवर 15 मिनिटं उकडून घ्यायचे आहेत। आपले मोमोज तयार होईस्तोवर आपण चटणी बनवून घेणार आहोत। इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे 2 कापलेले टोमॅटो टाकू आणि त्याचबरोबर इथं मी 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेला आहे, तो पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकू आणि आता हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। हे बघा, ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता ही आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे याची पण। इथे मी पातेल्यात सर्व चटणी ओतून घेतलेली आहे, त्यात आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकणार आहोत। ह्या सॉसमुळे आपली चटणी खूप छान होणार आहे। आता हे पुन्हा आपण मिक्स करू आणि
याला उकळू देऊ। आता एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकते। आता हे आपण चांगले चमच्याने मिक्स करून घेऊ व आपल्या चटणीमध्ये हे आपल्याला टाकायचं आहे। याच्यामुळे आपल्या चटणीला घट्टपणा येतो। अगदी झटपट तयार होणारी ही चटणी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे। आता याला आपण थोडा वेळ शिजू देऊ गॅसवर। 15 मिनिटं झालेले आहे। हे बघा आपले मोमोज मस्त इथं उकडलेले आहेत। आता आपल्याला हे थंड करून घ्यायचे आहेत। आपले मोमोज थंड झालेले आहेत। हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान आपले मोमोज तयार झालेले आहे। आता हे सर्व मी ताटामध्ये काढून घेते। हे बघा किती सुंदर दिसतायत आपले हे मोमोज। तर अशा प्रकारे हे मोमोज इथं तयार झालेले आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, हे बघा आतली फिलिंग पण मस्त आपली शिजलेली आहे। हे तुम्ही आपण जी चटणी बनवलेली आहे त्याबरोबर सर्व करू शकता। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मोमोज एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा।